नमस्कार, मी अरुण आथोटे मलघाट माझ्यावर आपलं स्वागत आहे. तर आजच्या ताज्या घडामोडी. नांदगाव पेठ MIDCतील गोल्डन फायबर कंपनीतील धक्कादायक घटना. 100 पेक्षा अधिक महिला व पुरुष यांना दूषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याची शंका. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथे 100 पेक्षा अधिक महिलांना दूषित पाणी पिल्यामुळे विषबाधा झाली आहे. ही घटना MIDC शेतातील गोल्डन फायबर कंपनीत घडली आहे. ते महिला व पुरुष कर्मचारी काम करत होत्या. महिला व पुरुष कर्मचारी यांना उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार कंपनीतील पाणी प्यायल्यानंतर महिलांना व पुरुष कर्मचारी यांना उलट्या आणि पोटदुखीची समस्या उद्भवली आहे. महिलांचा आरोप आहे की कंपनीतील पाणी प्यायल्यानंतर त्यांनी ही समस्या उद्भवली आहे. घटनेनंतर कंपनी महिलेने घरी जाण्याची परवानगी दिली होती, परंतु नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा व्यवस्थित झाला आहे. घटनेच्या तपासणीसाठी पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे. जिल्ह्याचे खासदार बलवंत वानखडे यांनी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलांची विचारपूस केली आहे आणि घटनेच्या तपासणीची मागणी केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की घटनेची तपासणी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल. जर माझ्यावर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर. डिपार्टमेंट